तुम्हाला जॉईंट फॅमिली आवडते का नाही? मी याच्यावर काल व्लॉग बनवला होता. आता भरपूर जणांचे डीएम्स आलेत, काही मेसेज आलेत, काहींचे कमेंट आलेत. मला असं वाटतं जर का तुमचं पटत नसेल तर एक उपाय आपण करू शकतो. जर का तुम्हाला जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचं असेल, याचं जर का समोरचा व्यक्ती 10 शब्द बोलो, 15 शब्द बोलो, 20 शब्द बोलो, तुम्ही चुपचाप ऐकून घ्यायचं आणि इग्नोर करायचं. तुम्ही तुमची कामे करत राहायची. काय त्यांनी काय होतं, समोरचा व्यक्ती फक्त बोलत राहतो, त्याला रिस्पॉन्स भेटल नाही त्या गोष्टीचा. तो 10 दिवस बोलेल, 15 दिवस बोलेल, महिनाभर बोलेल. नंतर त्याला कळून चुकेल की अरे हा व्यक्ती आपल्याला रिस्पॉन्सच देत नाही, आपण येडे का मग बोलायला. जेणेकरून त्याच्यामध्ये नंतर प्रेमळ म्हणजे भावना म्हणजे एक फिलिंग्स यायला चालते की नाही बाबा ही अशी व्यक्ती नाहीये, ही आपल्याला खूप समजून घेते, ही आपल्याला खूप चांगलं बोलते, आपण कितीही वाईट बोललं तरी. एक आपला प्लस पॉईंट असू शकतो. आणि काहींच्या घरचं खूपच वेगळं असतं, कोणी कोणाला बोलत नाही वगैरे. मला असं वाटतं जेवढं तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहणार ना, तेवढं तुमचं इन्कम सोर्स स्ट्रॉंग होणार, तुमची मेंटॅलिटी तेवढी स्ट्रॉंग होणार, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे सगळं छान. पोरांसाठी तर जॉईंट फॅमिली इट्स बेटर ऑप्शन आहे. कारण की जॉईंट फॅमिलीमध्ये जे प्रेम आपण सगळे जण देतो ना, ते एकट्या फॅमिली म्हणजे नवरा बायको आणि पोरांमध्ये नाही देऊ शकत आपण पोरांना तेवढं प्रेम. मला असं, तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.